सध्या अलीकडे ऐकलंय की प्रेम मृत्यू आहे, मुक्ती नाही आहे. तर यावर तुम्ही काय सांगा? देवाने एकदा गोकुळामध्ये माती खाल्ली होती, रमण रेती. त्यावेळी यशोदा मातेचा नेमका भाव काय होता? ती म्हातारी त्या पोटलीला श्राप देते की जो कोणी माझा तो त्याने खाईल, आयुष्यभर दारिद्र्य भोगावं लागत. कृष्णांच्या बाललीलामध्ये साधारणतः म्हणजे जीवनाची काय शिकवण आहे? गोपिकांची भक्ती आजही विशेष का मानली जाते? काकीला एवढं भान राहिलं नाही की ती केळी सोलायला लागले, केळी आतमध्ये घरी ती फेकून दिली आणि सालटे खवायला लागले. भागवत महापुराण आजच्या ताणतणावातल्या लोकांना कसं मार्गदर्शन करू शकतो? ते मंत्र भेटल्यानंतर एवढा आनंद झाला की मला मंत्र भेटला, तर याच मंत्राद्वारे मला भगवंत पण भेटणार आहे. रामकृष्णारी मंडळी, मी श्रीकांत जायबाई, द $1,000,000 स्टोरीजमध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत. तर मंडळी, जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात की तुका म्हणे पहा शब्दाची देव, शब्दाची गौरव पूजा करू. तर शब्दांमध्ये ज्या लोकांनी देव पाहिला अशा लोकांना आपण दरवेळी भेटत असतो आणि आज परत तसंच एक व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे. तर स्वागत करूया गीताजी कवडे यांचं. तर नमस्कार गीताजी, आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत. तर गीताजी, मागच्या वेळेस आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो तर तिथूनच मी आज चर्चेला सुरुवात करतोय. तर वृंदावनातील मातीचे कण ज्यांच्या समर्पणाची साक्ष देतात त्या राधाराणी नेमक्या कोण होत्या? वर्णनामर्थ संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानाम च कर्तारो वंदे वाणी विनायको. तुम्हा सर्वांचं खरं तर प्रथमतः खूप खूप धन्यवाद मला पुन्हा इथं बोलवण्यास करता. वृंदावनातील जर माती पाहायला गेलं त्यातल्या कणाकणामध्ये जर वास कुणाचा असेल तर श्रीमती राधाराणी. राधाराणी कोण होत्या हे म्हणण्यापेक्षा ज्यांच्यापासून सर्वस्व आहे, आपण सुद्धा आहोत, माती ही सृष्टी ज्यांच्यापासून आहे, म्हणायला गेलं की भगवंत सुद्धा ज्यांच्यापासून आहेत त्या श्रीमती राधाराणी. राधाराणी कोण होत्या हे जर बघायला झालं तर समुद्र मंथनामध्ये भगवंताने मोहिनी अवतार घेतलेला आहे. ज्यावेळेस मोहिनी अवतार भगवंताने घेतला त्यावेळेस प्रत्येकजण त्या अवतारावरती मोहित झालं. प्रत्येकजण म्हणायला गेलं की साधू, संत, ऋषी, मुनी, देवता आणि सगळ्यात मोठा आश्चर्याची गोष्ट म्हणजे साक्षात शंकर भगवंत सुद्धा मोहित झाले. परंतु एक असे देवता होते जे की त्यांच्याकडे बघून मोहित झाले नाही. त्यांच्या मनामध्ये वासना नाही आली, तर त्यांच्या मनामध्ये मातृत्व आलं. ते म्हणजे सूर्यभगवंत. ते म्हणतात की ही जी मुलगी आहे किंवा ही जी अप्सरा आहे, ही जी मोहिनी आहे, ही माझी पत्नी नसून किंवा माझी प्रियसी नसून ही माझी मुलगी असायला पाहिजे. त्या भावावरती भगवंत एवढे प्रसन्न झाले. भगवंत म्हणतात की हा भाव मला फार प्रिय झालेला आहे. तुम्ही मला तुमचा हा भाव फार जवळचा वाटला. तर भगवंतांनी तो आशीर्वाद दिलेला आहे की द्वापरामध्ये ज्यावेळेस माझी अल्लादिनी शक्ती जन्म घेईल ती तुमच्या घरी घेईल. ते सूर्य भगवंत ज्यावेळेस द्वापरामध्ये वृषभानू म्हणून अवतार घेतात आणि त्यांच्या घरी श्रीमती राधाराणी म्हणून राधा म्हणून भगवंताची अल्लादिनी शक्ती स्वरूपामध्ये ते प्रकट होते. तेच श्रीमती राधाराणी. एकीकडे राधाराणी स्वतःचं दुःख एकट्या सोसतात आणि दुसरीकडे मीरा तेच दुःख आपल्या अभंगातून मांडतात. तर या दोन्हीची सांगड आपण कशी घालावी? श्रीमती राधाराणींकडे जर पाहायला गेलं तर की ती अंतर्भक्ती आहे आणि मीराबाईंना जर पाहिलं ती बाह्यमुखी भक्ती आहे. श्रीमती राधाराणी ज्या आहेत त्यांनी प्रतीक्षेमध्ये स्वतःचं जीवन अर्पण केलं किंवा भगवंताची फक्त प्रतीक्षा केली. विरहामध्ये त्यांचं जीवन व्यतीत झालं आणि त्याच ठिकाणी जर मीराबाईंना पाहायला गेलं तर स्वतःचं दुःख त्या प्रवासाच्या माध्यमातून त्यांच्या प्रत्येक एका क्षणाक्षणामध्ये भगवंत होते. श्रीमती राधाराणींसाठी प्रतीक्षा म्हणजेच भगवंत होते आणि मीराबाईंसाठी जर पाहायला गेलं तर त्यांच्या प्रवासामध्ये भगवंत होते. त्यांच्या अनुभवामध्ये भगवंत होते. तर मला असं वाटतं की दोघीमध्ये अंतर नाहीये, कारण की द्वापरामध्ये ज्या राधाराणी होत्या त्याच ठिकाणी मीराबाई सुद्धा होत्या. त्याच ठिकाणी त्यांची कथेचं वर्णन येतं. एक साधारण परिवारामधून गोकुळामध्ये येतात. तिथं त्यांचा विवाह होतो. तिथं पुढे त्यांची खूप मोठी कथा आहे, की त्या एका द्वापरामध्ये गोपी होत्या. त्याच नंतर कलियुगामध्ये मीराबाई म्हणून अवतार घेतात. भगवंताचा आशीर्वाद असेल, भगवंताला मुख दाखवलं नाही त्याच्यामुळे भगवंत थोडेसे रुसले. ते म्हणतात, की मला तुम्ही मुख दाखवलं नाही. ही फार मोठी कथा आहे गोवर्धन पर्वताची. ज्यावेळेस त्यांचा विवाह झाला, मीराबाईंचा. विवाह झाल्यानंतर त्या नवीन-नवीन ज्यावेळेस गोकुळामध्ये प्रवेश करतात, भगवंताला समजतं, अतिशय लहान भगवंत आहे. तर भगवंताला समजतं, की आपल्या ब्रजभूमीमध्ये एक नवीन गोपी आलेली, तिचा नवीन विवाह झालेला आहे. तर भगवंताचं असं होतं, की नवीन गोपी आली, की तिचं मुख पाहायचंय. ती कशी दिसते, मग तिच्यासोबत तिला भेटायचं, तिला बोलायचं. तर त्यांना पाहण्यासाठी भगवंत पहाटे-पहाटे निघाले. परंतु त्याच्या आधी त्या नवीन गोपीला तिच्या सासूने सांगितलं होतं, की यशोदा राणीचा असा-असा एक मुलगा आहे, त्याचं नाव कान्हा आहे, कृष्ण आहे. त्याला सगळेजण वेगवेगळ्या नावाने आवाज देतात. तर तो मुलगा असा आहे, की त्याच्याकडे जर पाहिलं, तर नंतर आपली दृष्टी कोणाकडे जात नाहीये. तर तिला असं धाकात ठेवतात, की तू त्याचं मुख बघायचं नाही आणि तुझंही त्याला दाखवायचं नाही. मग पूर्वीच्या महिला अशा होत्या, की जी सासू म्हणत ते ऐकायचं. तिने मग मनामध्ये असा निश्चय केला, की मी त्याला माझं मुख दाखवणारे नाही आणि त्याच्याकडे पाहणारे नाही.
तर भगवंत ज्यावेळेस तिला पाहण्यासाठी आले, तर तिला समजलं की यशोदा राणीचा तो मुलगा आलेला आहे. तर तिनं वृंदावनामध्ये अशी हे आहे की डोक्यावरतून पदर तर थोडा खाली आणि अजून खाली घेतात, की मुख समोरच्याला दिसत नाही. तर तिनं असा घट्ट आपला पदर पकडला, की मला मुख दाखवायचं नाही. भगवंत समोर उभे राहिले आणि अतिशय लहान भगवंत, तिची उंची फार मोठी, भगवंत अतिशय लहान. तिच्या पदरातून खाली बघतात, की "अगं तुझं मुख दाखव, तू कशी आहेस? तू गोरी आहेस का काळी आहेस का नक्की आहेस? आम्हाला बघू दे." तर ती म्हणते, की "नाही, मला मुख दाखवायचं नाही." आता भगवंताचा आवाज एवढा गोड आहे, की तिला असं वाटलं, की मला म्हणजे एक क्षणासाठीच का होईना मला बघावं लागेल. परंतु सासूचे शब्द आठवले, की "नाही, मुख बघायचं नाहीये." तर तिने मुख दाखवत नाही. तर भगवंत 3 तास तिच्या समोर उभे राहतात. "मुख दाखव, फक्त मला तुला एकदा पाहू दे." तर तिने दाखवत नाही. तर भगवंत म्हणतात, की "जा, मी सुद्धा द्वापरामध्ये तुला ह्या जन्मात तुला मुख दाखवणार नाहीये." तीच नंतर पुढं लीला झाल्यानंतर भगवंताने गोवर्धन धारण केलेले, गिरिराज पर्वत. त्यावेळेस सगळे ब्रजवासी तिथं आले. ती गोपी सुद्धा तिथं आली. धक्काबुक्कीमध्ये तिचा पदर सरकला आणि नकळत भगवंताकडे दृष्टी पडली. जशी दृष्टी पडली, भगवंताने तोंड फिरवलं, की "माझी शपथ आहे." भगवंताने जे शब्द दिला तो शब्द दिलाच. भगवंत म्हणतात, की "मी मी मुख दाखवणार नाहीये." तर ती म्हणते, की एका क्षणासाठी 7 दिवस ती निस्वार्थ भगवंतात फक्त एक रूप पाहण्यासाठी अश्रू ढाळत बसते, की मला एकदा मुख दाखवा, एकदा मुख दाखवा. परंतु भगवंत दाखवत नाही. आणि त्यावेळेस ज्यावेळेस 7 दिवसानंतर गोवर्धन खाली ठेवला, इंद्राचा अहंकार संपला, कामधेनू गायी येते, क्षमा मागते इंद्रदेवाकडून. त्यावेळेस नंतर भगवंताने पर्वत खाली ज्यावेळेस परत निघाली, तर त्यावेळेस ती गोपी घोड्यावरती खाली पडते आणि म्हणते, की "माझ्या एका चुकीचं तुम्ही एवढं मोठं फळ देताय. एवढी मोठी मला म्हणजे आपण सजा म्हणू शकतो, की तुमच्या भक्तासाठी तुम्ही दीनबंधू आहात, तुम्ही करुणानिधान आहात, तर मला एकदा मुख दाखवा." तर भगवंत म्हणतात, की "माझं प्रण आहे, या जन्मात तुला मुख दाखवणार नाहीये. परंतु तुझ्या मनामध्ये जे माझ्याप्रती प्रेम आहे, तुझ्या मनामध्ये जी माझ्याप्रती भक्ती आहे, निस्वार्थ भक्ती, तर त्याच्यामुळे मी तुला परत पुन्हा एक वरदान देतो, की कलियुगामध्ये तू अवतार घेशील आणि रोज तुझं दर्शन करण्यासाठी मी येईल आणि शेवटी तू माझ्यामध्येच येशील." म्हणजे त्याच मीराबाई. तर मला असं वाटतं, की प्रवासामध्ये त्यांनी भगवंताला पाहिलं. द्वापरामधून म्हणजे द्वापरापासून त्या प्रतीक्षामध्ये आहेत, प्रवासामध्ये आहेत, की भगवंत भेटेल आणि शेवटी त्या भगवंतामध्येच लीन होऊन जातात. अशी कथा येते त्यांची. तर मला वाटतं, की दोघीमध्ये अंतर नाहीये. एक प्रतीक्षेमध्ये तर एक प्रवासामध्ये. एकदा राधेचा आणि उद्धवजींचा संवाद सुरू असतो आणि त्यामध्ये भ्रमर येतो. राधा उद्धवजींना उद्देशून भ्रमराला उपदेश करतात. तो नेमका उपदेश काय असतो? दशमस्कंद श्रीमद भागवत महापुराणामध्ये दशमस्कंदामध्ये याचं वर्णन आलेलं आहे आणि तो भ्रमर म्हणजे भ्रमर गीत म्हणून प्रसिद्ध आहे. भागवतामध्ये अनेक गीत आहेत. वेणुगीत आहे, गोपीगीत आहे, भ्रमरगीत आहे. प्रत्येक गीत राधा-राणींच्या कृपेने गोपिकांनी गोपीगीत गायलं. त्याच्यामध्ये एखाद दुसरे श्लोक जे आहेत ते राधा-राणींच्या मुखातून आलेले आहेत. परंतु बाकीचे राधा-राणींच्या कृपेने गोपींनी गायलेले आहेत. वेणुगीत सुद्धा राधा-राणींच्या कृपेने गोपींनी गायलेले. परंतु एकमेव भागवतामधलं असं गीत आहे भ्रमरगीत जे की राधाराणी स्वतः गायलेले आणि संवाद सुरू नाहीये. उद्धवजी जे आहेत ते एका झाडाच्या आडून राधाराणीला पाहतात. ज्यावेळेस याची कथा येते भागवतामध्ये, की ज्यावेळेस भगवंताने गोकुळ सोडलं, ब्रजवासींना सोडून आले, की नंदबाबांना सांगतात, "आता मी कंस मामाचा उद्धार केलेला आहे, त्याचा वध केलेला आहे, भरपूर अशी राक्षसांचा वध केलेला आहे. तर जर मी गोकुळामध्ये राहिलो, जर मी वृंदावनामध्ये राहिलो, तर माझ्या ब्रजवासींवरती संकटं फार येतील. म्हणून मला ही स्थान सोडावं लागेल." भगवंत त्याच्यामुळं मथुरेमध्ये जाऊन राहतात. आणि मथुरेमध्ये राहिल्यानंतर सांदीपानी गुरुकडे जातात, ते शिक्षा ग्रहण करतात, विद्या ग्रहण करतात. त्याच्यानंतर ज्यावेळेस देवकी माता त्यांना घास भरवते, त्यावेळेस त्या ताटामध्ये आता खूप मोठं ताट ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं ऐकलं होतं, की भगवंतांना माखन फार आवडतं. मग एका वाटीमध्ये माखन ठेवलं. जसं माखनाकडे पाहिलं, तसं त्यांना यशोदा मातेची आठवण आली. ते एवढे जोर-जोर रडायला लागले. आता देवकी मातेला समजेना, की नेमकं आता करू काय? नेमके रडतेत काय? ह्याचंही समजेना, की का रडते? त्यांचं म्हणजे काय झालं? माझ्याकडून काही चुकलं का? मग भगवंताचे प्रिय उद्धवजी. उद्धवजींना बोलावलं म्हणतात, की यांना विचारा काय झालं नेमकं? मग त्यावेळेस उद्धवजी भगवंताला धरतात आणि उठा म्हणतात, "मला सांगा काय झालं?" थोडं दूर घेऊन येतात. भगवंत म्हणतात, की "एका खिडकीजवळ चला." मग खिडकीजवळ घेऊन आले ना आणि समोरून यमुना वाहत होती. यमुना वाहत असताना भगवंत म्हणतात, की "उद्धवा ते पाहतोयस का ते कमळाची फुलं जे वाहत येतायत ते? तुला माहिती आहे का ते कुणी टाकलेले आहेत?" उद्धवजी म्हणतात, की "टाकले असतील कोणी असे नाहीतर असेच कुठल्या पक्षीने वगैरे तोडून असे गेलेले असतील. पाणी शेवटी वाहतं पाणी त्याच्यामध्ये आले असतील." भगवंत म्हणतात, की "ते पाणी असे नाही ते कमळ असे नाहीत वाहत. ते माझ्या आठवणीमध्ये गोकुळातल्या ज्या गोपिका आहेत त्यांनी पाठवलेले ते. त्या म्हणतात, की आम्ही मथुरेमध्ये जाऊ शकत नाहीत, यमुनेत तू जातीस. तर त्यांच्यापाशी निरोप पाठव या कमळाच्या माध्यमातून, की आम्ही क्षणाक्षणाला त्यांची आठवण काढतो. एकदा तरी भेटेल आहे आमच्या." त्यावेळेस भगवंत रडायला लागले, की माझ्या गोपिका आठवण काढतात. मलाही त्यांची फार आठवण येते. मला नंदबाबांची आठवण येते. मला यशोदा मातेची आठवण येते. उद्धवजी म्हणतात, की "मग तुम्हाला जायचं तर आठवण येते तर मग साहजिक आहे तुम्ही जाऊ शकतात."
तुमच्याकडे रथ आहे, तेवढे सुविधा आहे, तुम्ही जाऊन या. भगवंत म्हणतात, की कुठल्या मुखाने जायचं मी त्यांच्याकडं? तर त्यावेळेस उद्धवजींना भगवंत म्हणतात, की "एक काम करा, एक पत्र देतो मी. ते पत्र घेऊन तुम्ही वृंदावनामध्ये जा, गोपिकांना, यशोदा मातेला आणि माझे प्रिय राधाराणींना त्यांना ते पत्र द्या." मग भरपूर पत्र लिहिले, परंतु जे गोपिकांसाठी पत्र लिहिलं ते एकदम कोरं होतं. त्याच्यावरती काहीच लिहिलेलं नव्हतं. तर ते पत्र दिलं आणि भगवंत म्हणतात, की "असं जाऊ नका." माझे आता उद्धवजी आणि भगवंत त्यांना जर पाहायला गेलं ते एकसारखेच दिसतात. केस, रंग, बोलणं, चालणं सगळं भगवंतासारखं. भगवंत म्हणतात, की "तुम्ही माझे वस्त्र घाला, माझा रथ घ्या आणि मग जा. कारण की जर तुम्ही असं गेलात तर गोपिका तुमच्याकडे पाहणार सुद्धा नाही. तुम्हाला बोलायचं तर लांबच राहिलं." त्यावेळेस उद्धवजींनी सगळा तो शृंगार केला आणि वृंदावनामध्ये पोहोचले. आता वृंदावनामध्ये पोहोचल्यानंतर उद्धवजींसाठी ज्ञान हे सर्वोपरी होतं. म्हणजे सगळ्यात जर श्रेष्ठ असेल ते म्हणजे ज्ञान आहे आणि भगवंताला हेच पाहिजे होतं, की उद्धवजींच्या मनामध्ये हे जे आहे, की ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. त्यांच्या मनामध्ये असं निर्माण व्हावं किंवा त्यांना हे समजावं, की ज्ञान सर्वश्रेष्ठ नाहीये, प्रेम सर्वश्रेष्ठ आहे. त्या ते त्यांना सांगण्यासाठी तर त्यांना कोण चांगलं सांगू शकतं किंवा त्यांना कुणाचं पटवू शकतं, तर त्या गोपिका. गोपिकांसारखं प्रेम भगवंतावरती कुणी नाही केलेलं. तर भगवंत म्हणतात, की माझ्या गोपिका खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतात, की प्रेम म्हणजे काय ते. उद्धवजी म्हणतात, की ठीक आहे मी जातो. उद्धवजी ज्यावेळेस वृंदावनामध्ये पोहोचले, तर त्यांच्या मनामध्ये असा खूप एखादा ज्ञानी व्यक्ती असेल अहंकार असतो, की ज्ञान आहे भरपूर, तर ते सगळं ज्ञान मी लोकांनाही सांगणार. तर त्यावेळेस उद्धवजी ज्यावेळेस वृंदावनामध्ये पोहोचले, आधी यशोदा राणीची भेट घेतात. ते सांगतात, की "यशोदा राणी कुठे आहेत?" तर नंदबाबा पहिले भेटतात. ते म्हणतात, की "त्या मध्ये बसलेल्या आहेत." मध्ये ज्यावेळेस खाली असं वाकून पाहिलं तर एक पाळणा आहे रिकामा. त्याला यशोदा मैया झोका देतात आणि सगळ्यांना म्हणतात, की "आवाज करू नका. माझा बाळ श्रीकृष्ण झोपलेला आहे." तर त्यावेळेस उद्धवजी म्हणतात, की "हे काय वेड्यासारखं करताय तुम्ही? तो साक्षात परब्रह्म आहे, अखंड ब्रह्मांड नायक. संपूर्ण सृष्टीची रचना त्यांनी केलेली. तो कुणाचा पिता नाहीये, कुणाचा पुत्र नाहीये, कुणाचा सखा नाहीये, कुणाचा प्रियकर नाहीये, काही नाहीये. तो साक्षात परब्रह्म आहे." त्यावेळेस नंदबाबा म्हणतात, की "मला वाटलं होतं, की यशोदाच फक्त बावरी आहे, यशोदाच फक्त पागल आहे. परंतु जगातला सगळ्यात मोठा जर पागल असेल, तर तो उद्धव तू आहेस." ते म्हणतात, "असं कसं होऊ शकतं? ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. तुम्हाला ज्ञान नाहीये भगवंताचं." नंदबाबा म्हणतात, की "तुम्हाला प्रेम नाहीये भगवंताचं." त्यावेळेस उद्धवजी म्हणतात, की "मला अजून कुणाला तरी भेटायचंय." "कुणाला भेटायचंय?" "तर गोपिकांपाशी जावं तुम्ही." ज्यावेळेस गोपिका जिथं बसलेल्या होत्या, तिथं उद्धवजी गेले, परंतु धाडस होईना. ते त्यांच्यापुढं कसं जायचं? तर त्यावेळेस राधाराणींना समजलं, की उद्धव आलेलेत. उद्धव तर सरळ येणार नाहीत माझ्यापुढे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी. त्यांना माहीत झालं, की भगवंताने त्यांना कशासाठी पाठवलंय ते. त्यावेळेस श्रीमती राधाराणींना एक भुंगा दिसला. तर त्या भ्रमराला उपदेशून त्या उपदेश करतात. त्या म्हणतात, की "तू मथुरेमधून आलेला आहेस. आम्हाला हे सांगण्यासाठी, की भगवंत परब्रह्म आहे किंवा भगवंत किती दयाळू आहे. आम्हाला सगळं माहिती आहे. तो एवढा मोठा छली आहे." ज्यावेळेस आता उद्धवजींना असं वाटतं, की गोपिकांना काहीच ज्ञान नाहीये. राधाराणी म्हणतात, की "आम्हाला माहिती आहे, की भगवंत कसा आहे तो." रामावतारामध्ये त्यांनी बालीलाच लपून मारलेले. तर त्या म्हणतात, की रामावतारामध्ये पण छल केला. इथं ज्यावेळेस जी पूतना त्याला दूध पाजायला आली होती, तिला त्यांनी मारून टाकलं. जो कालिया पाण्यामध्ये होता त्याला त्यांनी मारून टाकलं. ज्या गोपिका नितांत त्याच्यावरती प्रेम करतात, त्यांना त्या भगवंताने तुझ्या त्या कृष्णाने एवढं विरह देऊन आम्हाला सोडून गेला. तू कशाचा दयाळू आहे? असं बोलल्यानंतर बाकीच्या गोपिका म्हणतात, की "राधे अगं असं तू कशा म्हणतेस? तो भ्रमर जाऊन सांगेल भगवंताला, की तुझ्या गोपिका अशा-अशा बोलतायत तुला." त्यावेळेस राधाराणी म्हणतात, की त्या भ्रमराच्या पुढं तोंडाला त्याच्या मिशा आहेत. त्याला बघा लाल कुंकू लागलेले. ते नक्कीच मथुरेमध्ये ज्यावेळेस भगवंत चालतायत, तिथलच्या गोपिका भगवंताच्या पायाला महावर लावत असतील, अलता लावत असतील. भगवंताचे लाल-लाल जे पाय आहेत, ज्यावेळेस भगवंत पाऊल टाकत असेल, त्या पाऊलावरती तो भ्रमर घोटाळा करत असेल, तिथं रांगत असेल, खेळत असेल आणि ती सुगंध घेऊन हा भ्रमर इथं आलेला आहे. आणि तो हेच सांगण्यासाठी, की भगवंत किती दयाळू आहे. त्याच गोपिका म्हणतात, तो जाऊन सांगेल त्यांना, की गोपिका अशा-अशा बोलतायत. त्यावेळेस राधाराणी म्हणतात, की "खरं आहे दादा, सांगू द्या सांगितलं तर." बघायला गेलं, की राम अवतारामध्ये जर बालीला मारलं किंवा पूतनाला जर मारलं, तर त्याच्या पाठीमागे कारणं भरपूर होती. पूतना त्या देवाला मारण्यासाठी आली होती. हा मला एक विचारायचंय, पूतना नेमके कोण होते? पूतना ही राजा बलीची, जो राजा बली होता, ज्याने त्याला एक शेवटच्या क्षणी ज्यावेळेस अन्नदान केलं त्याने, ज्यावेळेस त्याला शुक्राचार्य म्हणतात, की तू माझी मदत कर. इंद्रासनावरती बसवल्याची फार मोठी कथा येते. तर राजा बलीनं एक मानलेली बहीण होती तिथं. तर ज्यावेळेस वामन अवतार भगवंतांनी बटुक ब्राह्मण म्हणून अवतार घेतला, वामन अवतार. वामन अवतार घेतल्यानंतर ते अतिशय छोटे वामन, पायामध्ये खडाऊ, छत्री हातामध्ये
कमंडलू एक सुंदर असं रूप भगवंताचं. ते ज्यावेळेस रूप पाहिलं तिनं, ज्यावेळेस वामन भगवंत दारामध्ये आले, भिक्षामध्येही म्हटले, जसा आवाज तिच्या कानावरती पडला, तिने भगवंताकडे पाहून म्हणले, की हा जर माझा पुत्र असता, तर माझ्या हृदयाला लावून, माझ्या स्तनांना लावून मी त्याला दूध पाजलं असतं. परंतु ज्यावेळेस भगवंताने दान मागितलं राजा बलीकडं, की मला 3 पग भूमी द्या. त्यावेळेस राजा बली म्हणतात, की 3 पग भूमीमध्ये काय येणार आहे? मग तुम्ही 300 एकर तुम्हाला जमीन देतो. भगवंत म्हणतात, की नाही, मला फक्त 3 पग भूमी पाहिजे आणि ती पण भूमी मी माझ्या पायाने मापणार. त्यावेळेस राजा बली म्हणतात, ठीक आहे, दिलं मी. वरदान तुम्हाला दान दिलं तुम्हाला. त्यावेळेस शुक्राचार्य म्हणतात, की दान देऊ नको. म्हणतात, की मी दान देणार. त्यावेळेस शुक्राचार्य म्हणतात, की हा साक्षात भगवंत आहे. तुझ्या पुढे 3 पग भूमीमध्ये तुला सगळं कांगाल करेल, तुला रस्त्यावर आणेल. त्यावेळेस राजा बली म्हणतात, की जर हा भगवंत आहे आणि भगवंत जर मला दान मागायला आले, तर माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ कोणीच नाही. तर ते दिलं म्हणतात दान तुम्हाला. आता मोजा तुम्ही. त्यावेळेस भगवंताने विक्राळ रूप धारण करतात, अतिशय ब्रह्मांडापेक्षा मोठं. पहिलं पाऊल भगवंत ब्रह्मांडामध्ये ठेवतात. नंतर 3 लोक सगळे आणि तिसरं पाऊल कुठे ठेवायचं म्हणल्यानंतर वासुकी सर्पाला सांगतात, की राजा बलीला बंदी बनवा, की आता तिसरं पाऊल कुठे ठेवायचंय मी. त्यावेळेस राजा बली म्हणतात, की देवा मला एक सांगा, दान मोठं की दानी मोठा? त्यावेळेस भगवंत म्हणतात, की दानी मोठा. तर तिसरं पाऊल माझ्या मस्तकावरती ठेवा. तर भगवंत त्या भावावरती एवढे प्रसन्न होतात, की भगवंत म्हणतात, की एका रूपानं मी तुझ्या द्वारपाल म्हणून राहील. तिथं जी पूतना होती तिनं पाहिलं, म्हणजे ती ती कन्या, ती म्हणते, की आता तो एवढा-एवढा होता, आता एवढं मोठं-मोठं रूप धारण केलं. हा जर माझा मुलगा असता, माझ्या स्तनामध्ये विष घालून याला मारलं असतं. भगवंत म्हणतात, की तुझी दोन्ही इच्छा मी पूर्ण करतो. तुझं स्तनपानही करतो आणि तुझं विष जे आहे प्यायचं काम, ते मी करतो. तर तीच पूतना जी की गोकुळामध्ये येते. पुतना आपल्याला राक्षसीन म्हणून माहिती असते, पण तिची एवढी पार्श्वभूमी छान असते एवढं माहिती नव्हतं. तर आपण इथं ब्रह्मराज सांगत होतो. राधा-राणी म्हणतात, की ज्या पूतना ची पूतना मारण्यासाठी आली होती, त्याच्या पाठीमागे कारण होतं. तिची इच्छा होती, की भगवंताने स्तनपान करावं, म्हणून भगवंताने तिचा उद्धार केला. कालिया जो होता त्याच्या मस्तकावर ते चरणचिन्ह सोडायचे होते, म्हणून त्याच्या मस्तकावर ते तांडव केलं त्यांनी. त्याच्या पाठीमागे एक कारण आहेत. तर त्यावेळेस उद्धवजी झाडापलीकडून बघतात. ते म्हणतात, की मला तर वाटतं ह्या ज्ञानी नाहीयेत. ह्या फक्त बावरे आहेत देवाच्या प्रेमामध्ये, फक्त पागल आहेत, फक्त विरहिणी आहेत. तर ते म्हणतात, की आता सर्वात श्रेष्ठ आहेत. तर त्यांच्या मनामध्ये एवढी उत्सुकता झाली, की वृंदावनाच्या मातीमध्ये असं लोळून जावं सगळं, सगळी माती अंगावरती घ्यावी. उद्धवजी गेले होते 2-3 दिवसासाठी, पण सलग 6 महिने तिथे राहिले, की कुठं ना कुठं माझ्यावरती राधाराणीची कृपा व्हावी. कुठं ना कुठं राधाराणीने मला शरणागती घ्यावं. त्या त्या हेतूने ते 6 महिने तिथे राहिले आणि 6 महिने तिथे राहिल्यानंतर त्यांना ज्ञान सर्वश्रेष्ठ वाटू नाही लागलं. त्यावेळेस त्यांना प्रेम सर्वश्रेष्ठ वाटायला लागलं. ते ज्यावेळेस परत 6 महिन्यानंतर मथुरेमध्ये जातात आणि भगवंताला एवढ्या तिखट आवाजामध्ये म्हणतात, की "तुमचं नाव कोणी करुणा निदान निदान ठेवलेलं आहे? तुम्ही दीनवत्सल आहात, तुम्ही दीनदयाळू आहात, सगळं खोटं आहे. एवढं तुमच्यावरती गोपिका प्रेम करतात आणि त्यांना तुम्ही सोडून आलेले आहे." तर भगवंताला समजलं, की मला हेच पाहिजे होतं. ह्याला ज्ञान सर्वश्रेष्ठ होतं, त्याला प्रेम सर्वश्रेष्ठ आहे हे समजावं. तेच आहे, की ते भ्रमर जे संवाद आहे, ते राधाराणीने भगवंताच्या इच्छेने त्यांना प्रेम समजावं म्हणून त्यांनी तो संवाद केलेला आहे तिथं. उद्धवांना त्या ठिकाणी काय समजलं ते आपण नक्कीच या शब्दामध्ये सांगू शकत नाही. परंतु नामदेव महाराज त्यांच्या शब्दामध्ये सांगतात, की "भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा." तुम्हाला मथुरा, वृंदावन, गोकुळ आणि बरसाना ही 4 क्षेत्र नेमकं तुम्हाला कशाचं प्रतीक वाटतं? हे 4ही क्षेत्र खरं तर भगवंताचंच प्रतीक आहे. परंतु जर त्याच्याकडून काही शिकायचं जर म्हटलं, तर गोकुळामध्ये निरागस प्रेम आहे. जिथं भगवंताने आपल्या बाललीला केल्या आणि वृंदावनामध्ये समर्पण आहे. गोपिकांचं समर्पण असतं, तिथं समर्पण आहे. बरसानामध्ये विरह आहे. तिथं विरह शिकता येतो. वृंदावनामध्ये समर्पण शिकता येतं आणि मथुरेमध्ये गेल्यानंतर भगवंताला सुद्धा देवपण बाजूला ठेवून जबाबदारी घ्यावी लागते. तिथं सुद्धा त्यांना मी देव आहे किंवा सगळं बाजूला ठेवून त्यांना जबाबदारी घ्यावी लागते. मला असं वाटतं, की गोकुळ हे निरागस प्रेम शिकवतं, वृंदावन हे समर्पण शिकवतं आणि बरसाना विरह शिकवतो आणि मथुरा ही जबाबदारी घ्यायला शिकवतं. सध्या अलीकडे ऐकलंय, की प्रेम मृत्यू आहे, मुक्ती नाहीये. तर यावर तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं, की हां, बरोबर आहे. प्रेम मृत्यू हे बरोबर आहे. कारण की प्रेमामध्ये जुना मी मरून जातो. माझ्यातला अहमपणा मरून जातो. माझ्यातला अहंकार मरून जातो आणि त्या मृत्यूच्या वरती मोक्ष मिळत जातो. मला असं वाटतं, की जो आपल्यातील अहमपणा संपवून टाकतो, आपल्यातला मीपणा संपवून टाकतो किंवा फक्त मीच आहे हे सगळं संपवून समोरचा आपला प्रेमी आहे. आपलं प्रेम म्हणजे भक्ती आहे. आपण देवाला म्हणू शकतो, की फक्त आमच्यासाठी देव आहे. तर मला असं वाटतं, की हां, प्रेमवृत्ती जे की आपल्यातल्या जे वाईट गोष्टी आहेत त्यांना मारतं. देवाने एकदा गोकुळामध्ये माती खाल्ली होती, रमण रेती. हं.
त्यावेळी यशोदा मातेचा नेमका भाव काय होता? भगवंतांनी एकदा नाही तर दोनदा माती एक म्हणजे आवली मातेच्या चरणाची माती खाल्लेली. ज्यावेळेस भगवंताने गोकुळामध्ये असताना ज्यावेळेस यशोदा राणी म्हणतात, की चला आता आपल्याला स्नान करायला जायचंय. त्यावेळेस नदीकाठी, यमुना काठी घेऊन जायचे. तर जी धरती आहे तिथलची, ती भगवंताला म्हणते, की सगळ्यांनी काही ना काही दिलं तुम्हाला. गायांनी दूध देतायत, वृक्ष आहेत किती फळं देतायत, गोपिका आहेत त्या प्रेम देतायत. परंतु मी एक अशी अभागी आहे, की तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. तर भगवंत म्हणतात, की तुझ्यापाशी देण्यासाठी सर्व काही आहे. तर ती धरती म्हणते, की माझ्यापाशी जवळ दगड आहेत, माती याच्या व्यतिरिक्त काही नाही. तर भगवंत म्हणतात, तेच मला स्वीकार आहे. तर भगवंतांनी खालची माती घेतात आणि खायला लागतात. तर त्याच्यानंतर भगवंतांनी बाकीच्या गोपिका सांगतात, की "अगं यशोदा बघ तुझ्या लेकराने माती खाल्ली." तर त्यावेळेस एक सांगण्याचा प्रयत्न करतात, की मी साधारण नाही, मी भगवंत आहे. परंतु त्यावेळेस सुद्धा यशोदा राणी विश्वास करत नाहीत, की हा भगवंत आहे. मुखामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन करवतात. तरी सुद्धा विश्वास करत नाहीत. थोडंसं मूर्छित होतात, की नेमकं माझ्या लेकराच्या मुखामध्ये एवढं काय दिसतंय हे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाने दुसऱ्या ठिकाणी कुठं माती खाल्ली. तर ज्यावेळेस भंडारा डोंगरावरती आवली माता भगवा आपलं तुकाराम महाराजांना जेवणासाठी भाकरी घेऊन जात होत्या. तेव्हा त्यांच्या करवंदीचा काठा त्यांच्या पायामध्ये घुसला आणि घळघळ रक्त व्हायला लागलं. त्यावेळेस त्यांच्या मुखामध्ये प्रथम नाव भगवंताचं आलेलं आहे, की तुझ्यामुळे वाटोळं झालं हे सगळं. एक तर माझा नवरा तुझ्यामुळे भंडारा डोंगरावरती जातो, तिथं तपश्चर्या करत बसतो, तिथं नामस्मरण करत बसतो. सगळं तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळे झालेलं आहे. सतत शिव्या द्यायच्या भगवंताला. तसं तर बघायला गेलं तर त्यांचंही काही चुकत नव्हतं. शेवटी त्या पत्नी होत्या. तर ज्यावेळेस काटा घुसला, त्यावेळेस भगवंताला प्रथम वेदना झाल्या, की माझी आवली माझ्या तुकोबांसाठी भाकर घेऊन जाते आणि तिला काठा मोडलाय. तर भगवंत येतात आणि आपल्या दाताने त्यांचा काठा काढतात. कृष्णांच्या बाललीलामध्ये साधारणतः म्हणजे जीवनाची काय शिकवण आहे? भगवंताच्या बाललीलांमधून हेच की निर्भयता. कुठल्याही संकटाला निर्भयतेने सामोरे जायचे. हे तर आहेच की आपल्याला संकटाला सामोरे जायचं आहे. भगवंतांनी अतिशय लहान असताना पूतनाचा उद्धार केलेला आहे. तर भगवंताच्या बाललीलामधून एवढं मला असं वाटतं की निर्भयता शिकवतात भगवंत. की कुठलंही संकट असो आपल्याला त्याला सामोरे जावंच लागणार आहे. ते संकट आपल्याला निवारता येणार नाही. तर त्यांच्या बाललीलांमधून प्रत्येक पूतनाचा उद्धार असेल, अघासूर, बकासूर, कालिया अतिशय खूप मोठे-मोठे राक्षस धेनुकासूर वगैरे कंस सगळ्या राक्षसांचा भगवंताने उद्धार केलाय निर्भयताने. तर मला असं वाटतं भगवंताच्या बाललीलांमधून आपल्याला निर्भयता शिकायला भेटते. आपण आता थोडं श्रीमद भागवताकडे वळूया. श्रीमद भागवतामध्ये जी गुरु परंपरा आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? श्रीमद भागवत महापुराणाला गलित फळ म्हणलं जातं आणि गलित फळ म्हणलं की आपला दृष्टिकोन देतं की झाडाचं एक फळ आहे ते खाली पडलेले मग ते फुटतं. एखादा आंबा जर असेल पिकलेला तो खाली पडल्यानंतर फुटतो जसा तो खराब होतो. तसं आपण भागवताला म्हणू शकतो की भागवत जर गलित फळ आहे तर ते फुटलं असेल. तर ते गलित फळ आहे परंतु ते गुरु परंपरेने पृथ्वीपर्यंत आलेले. ज्यावेळेस साक्षात नारायण भगवंत ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि त्यांना समजेना की नेमकं मी कुठून उत्पन्न झालेले, माझं माता कोण आहे, माझे पिता कोण आहेत. तर त्यावेळेस त्यांनी तपश्चर्या करतात. त्यावेळेस भगवंत प्रकट होतात आणि त्यांच्या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन त्यांना ब्रह्म, माया, जीवात्मा आणि परमात्मा या 4 गोष्टींचं वर्णन त्यांनी तिथं केलेलं आहे. त्यांचं ज्ञान त्यांना दिलेले तेच म्हणजे चतुर्श्लोकी भागवत. ज्यांनी साक्षात नारायण भगवंतांनी ब्रह्मदेवाला दिलेली. चतुर्श्लोकी भागवत म्हणजे काय? चतुर्श्लोकी भागवत म्हणजे 4 श्लोक आहेत फक्त पूर्वीचे फक्त जे की नारायण भगवंतांनी दिलेले आहेत. ब्रह्मदेवाला 4 श्लोक फक्त. ते 4 श्लोक ब्रह्मदेवाने नारदांना दिले आणि नारदांनी तेच चतुर्श्लोकी भागवत व्यासांना दिले. व्यासांना हे समजलं. तर त्यांना माहीत होतं की संपूर्ण ही सृष्टी जी आहे, त्यांना पुढे जाऊन संकोच होऊ शकतं की समजणार नाही. तर त्यांनी त्या 4 श्लोकाचं 18,000 श्लोकांमध्ये परिवर्तन केलं. तेच चतुर्श्लोकी भागवत. त्याच्यामध्ये पहिला श्लोक येतो की अहमेवासमेवाग्रे नान्यत् सत्परं पश्चादः एतस्य यो वशिष्ठे यत् सौम्यं. म्हणजे भगवंत ह्याच्यामध्ये सांगतात की संपूर्ण सृष्टीमध्ये मी आहे. चराचरामध्ये मी आहे. ह्याच्यामध्ये भगवंतांनी स्वतःचं ज्ञान दिलेले. असे 4 प्रकारचं ज्ञान ही गुरु परंपरेने पृथ्वीपर्यंत आलं. व्यासांनी तेच 18,000 श्लोकांची संहिता त्यांचेच सुपुत्र असलेले ते म्हणजे शुकदेव भगवंत, शुकाचार्य. ते ज्यांनी की जन्मताच वैराग्य धारण करतात आणि त्यांच्याकडे ते सुपूर्त करतात की तुम्हाला हे जे 18,000 श्लोक आहेत, ते तुम्हाला त्यांना दीक्षा देतात त्याची. तर तेच नंतर जी कथा आहे भागवत महापुराण, चतुर्श्लोकी भागवत, पुढे 18,000 श्लोकांची संहिता, 335 अध्याय, 12 स्कंद. ह्याचं जे याची पूर्ण 7 दिवसाची साप्ताहिक कथा आहे, तेच सुखदेव भगवंत राजा परीक्षितला सांगतात आणि सूतजी महाराजांना. आणि सूतजी महाराजांना सांगितल्यानंतर ते सूतजी महाराजांच्या माध्यमातून, राजा परीक्षितच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आज आहे. गोपिकांची भक्ती आजही विशेष का मानली जाते? गोपिकांची भक्ती जर बघायला गेलं तर गोपिकांनी एवढं प्रेम भगवंतावरती कोणीच केलं नाही. ज्यावेळेस नारदांनी 84 भक्तिसूत्र लिहिले, त्याच्यामध्ये त्यांचं एक सूत्र असं की भगवंतावरतीचं प्रेम कसं असलं पाहिजे, तर ते गोपिकांसारखं. यथा व्रज गोपिकाणं म्हणून नारद म्हणतात की त्यांच्या इतकं प्रेम भगवंतावरती कुणी नाही केलेलं.
एवढं प्रेम की निस्वार्थ प्रेम. म्हणजे आम्हाला देवाकडून काहीच नाही पाहिजे. फक्त आम्हाला देव पाहिजे. आणि तोही आम्हाला दिसला नाही तरी चालेल. आम्ही त्यांच्या कथेमध्ये राहू, आम्ही त्यांच्या भजनामध्ये राहू. आमच्या समोर तो आला नाही तरी चालेल. म्हणजे कुठलीही छान बाळगत नव्हते, की आम्हाला देवाकडून हे पाहिजे किंवा आम्हाला देवाने हे द्यावं किंवा देवाने आमच्या समोर प्रकट व्हावं. कुठलीच इच्छा नाही. फक्त भगवंताचे नामस्मरण, त्यांचं चिंतन, फक्त एवढंच. तर मला असं वाटतं, की त्याच्यामुळेच त्यांची भक्ती श्रेष्ठ आहे, की कुठलाच स्वार्थ नाहीये, कुठलीच मागणी नाहीये, कुठलंच इच्छा नाहीये, की आम्हाला हे पाहिजे. म्हणून मला असं वाटतं, की गोपिकांचं प्रेम सर्वश्रेष्ठ आहे. त्यांची भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. हां. एकीकडे तुकोबराय म्हणतात की देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. पण बघायला गेलं तर देव एवढा सुदामजींचा एवढा प्रिय मित्र असूनही त्यांना एवढं गरिबी म्हणजे एवढं दारिद्र्य भोगावं लागलं. तर याचं त्यांच्याकडे 2 वेळेस जेवणही नव्हतं. अशी कथा येते, की सुदामजी आणि भगवंत ज्यावेळेस गुरुकुलमध्ये शिकायला होते. सुदामजी आणि भगवंत ज्यावेळेस गुरुकुलामध्ये शिकायला होते त्यावेळेस गुरुकुलासमोरून एक अतिशय वयोवृद्ध महिला जिच्या हातामध्ये एक चणे होते, ज्याला आपण फुटाणे म्हणतो. एका साध्या कपड्यामध्ये बांधलेले आणि ते कमरेला घेऊन ती आपली काठी टेकत निघून चालली होती. तिथे एक चोर येतो आणि ती बटवा ओढून घेतो. त्याला असं वाटतं त्याच्यामध्ये काहीतरी धन असेल. ओढून घेतल्यानंतर त्या चोराला थोडासा धक्का लागतो, पायाला ठेच लागते आणि ती ओढून एका काठडीत पडतं ते गाठोडं. आणि त्या म्हातारीला दिसत नव्हतं. तिला जाणवलं नाही की नेमकं माझं गाठोडं कुठे आहे. तो चोर तर कोणी पकडलं म्हणून तो पळून गेला. परंतु ते गाठोडं त्या काठडीत राहिलं. आणि ती म्हातारी त्या पोटलीला श्राप देते, की जो कोणी माझा तो चणे खाईल, आयुष्यभर दारिद्र्य भोगावं लागेल. त्यावेळेस सुदामजींना माहिती आता त्यांनी जी गोष्ट हातात घेतली त्यांना समजलं, की हे श्रापित आहे. ती जे गाठोडं आहे तर भगवंताच्या गुरुमाता होत्या. त्यांनी घेतलं आणि त्यांना असं वाटलं, की आपल्याच कुठल्यातरी शिष्याचं पडलं असेल, आपण ते आतमध्ये घेऊन येऊया. त्यांनी ते घरामध्ये घेऊन आल्या, कुटियामध्ये घेऊन आल्या आणि भगवंताला आणि सुदामजींना सांगितलं, की तुम्ही जावा वनामध्ये लाकडं घेऊन या थोडीशी आपल्याला लागणार आहेत. तर भगवंत आणि सुदामजी निघाले आणि वाटेत जर भूक लागली, तर गुरुमाता म्हणतात, की ती पोटली दिली हातामध्ये, की पोटली तुम्हाला खावं लागेल. भगवंताने हातात घ्यायच्या आधी सुदामजीने हातामध्ये घेतली. ठीक आहे, मग आता आम्ही हे खाऊ म्हणून दोघं जण मिळून खाऊ. जशी ती हातामध्ये आली, त्यांना समजलं, की पोटली शापित आहे. ही जर खाल्लं तर आम्हाला म्हणजे आजन्म दारिद्र्य भोगावं लागेल. तर तो मित्रच कोणता, की जो आपल्या मित्रावरती संकट येण्याच्या आधी संपवणार नाही. तर मग भगवंत ते सुदामजी म्हणतात, की माझ्या भगवंतावरती, माझ्या कृष्णावरती मी संकट येऊ देणार नाही. तर ती जी पोटली होती ती स्वतःजवळ ठेवली. वनामध्ये गेल्यानंतर पाऊस यायला लागला. त्यावेळेस सुदामजी खालच्या फांदीवरती आणि भगवंता वरच्या फांदीवरती. इतक्या वेगाने ती पोटली सगळी खाऊन घेतली. त्यावेळेस भगवंत म्हणतात, की "अरे सुदामा, आपल्या गुरुमातांनी आपल्याला चणे दिले होते काहीतरी खायला, ते संपलं का?" सुदामजी म्हणतात, की "वनामध्ये भटकत असताना ते काना काय झालं, की मी खाऊन घेतली. मग ते संपलं आता राहिलं नाही काही सुद्धा." तर सुदामजींना असं वाटलं, की आपण जर हे सगळं खाऊन घेतलं, तर आयुष्यभर मी दारिद्र्य भोगायला तयार आहे, परंतु माझा भगवंत, माझा सखा हा दारिद्र्यामध्ये राहिला नाही पाहिजे. त्या पोटलीचा, त्या म्हातारीचा शाप म्हणावा लागेल, की सुदामजींना दारिद्र्य भोगावं लागलं. परंतु नंतरच त्यांना दीनबंधू म्हटलं जातं, की भगवंत पुन्हा ज्यावेळेस सुदामजी दारिद्र्य भोगतात, त्याच्यानंतर त्यांची पत्नी म्हणते, की सुशीला, त्या म्हणतात, की "तुम्ही जावा तुमच्या मित्राला भेटायला." त्याची एक कथा आहे, ते ब्राह्मण येतात दारामध्ये. ब्राह्मण सांगतात, की "तुमच्या नवऱ्याचा मित्र जो आहे, तो साक्षात द्वारिकाधीश आहे, त्यांच्याकडे पाठवा." तर त्यावेळेस सुदामजींची पत्नी म्हणते, की "तुम्ही जाऊन या." तर सुदामजी जातात. मग भगवंत खूप छान पाहुणचार करतात. त्याच्यानंतर भगवंताने त्यांना ऐश्वर्य प्रदान केले. स्वतः देवाकरता एवढं दारिद्र्य. भक्ती म्हणजे मागणं का समर्पण? त्यात मागण्याची काहीच गरज पडत नाही. मला असं वाटतं समर्पण. जर भक्ती मनामध्ये आहे, तर मागणं संपून जातं, की आम्हाला मागणं काहीच नाही आमच्याकडं. आम्हाला फक्त देव हवा आहे, की आम्हाला देवाव्यतिरिक्त काही नको. आणि जरी तो भेटला जरी नाही, तरी आम्ही नामस्मरणामध्ये राहू. तर मला असं वाटतं, की भक्ती म्हणजे मागणं नाही, तर भक्ती म्हणजे समर्पण आहे. एक धरला चित्ती आम्ही लोक. हां. यालाच तुकोबारायच्या भाषेत सांगायचं झालं तर नाही तुझं काही मागत संपत्ती आठवण चित्ती असू द्यावी. भागवत महापुराण आजच्या ताणतणावातल्या लोकांना कसं मार्गदर्शन करू शकतो? आजच्या लोकांना जर भागवतामधून काही शिकायचं झालं, तर असं लोकांचं असं झालंय, की श्वास कमी आणि विचार जास्त आहे. की म्हणजे एका श्वासामध्ये 4-4 विचार करतो आपण. लोकं खूप ओव्हर थिंकिंगचे शिकार आहेत. म्हणजे एका म्हणजे संध्याकाळी झोप यायची नाही असे विचार आपण करतो. ज्याचं काही अस्तित्वही नसतं. तर मला असं वाटतं, की भागवत शांत करतं. भागवत एकचित्त करतं. म्हणजे एक स्थिरता आणून देतं. जर त्याला समजलं तर. तर मला असं वाटतं, की भागवतामध्ये जर आजच्या लोकांना जर शिकायचं झालं काही, तर भागवतामधून स्थिरता शिकता येते आणि श्वासावरती नियंत्रण. ध्रुव बाळाने श्वासावरती नियंत्रण केलं आणि संपूर्ण सृष्टीची वायू आपल्यामध्ये घेतलेली आहे. त्यावेळेस वायू भगवंताचं तडफडायला लागले, की नेमकं सृष्टीची वायू कुठे गेली भगवंता? हरिशरणम, हरिशरणम म्हणून भगवंत पुढे जातात. त्यावेळेस भगवंत म्हणतात, रुक्मिणी माता म्हणतात, की काही चिंता करायची गरज नाहीये. 5 वर्षाचं बालक आहे भगवंताचा भक्त. त्याने सगळी सृष्टीची वायू आपल्यामध्ये घेतलेली आहे.
ती जी आहे त्याला म्हणावं लागेल की योगासन. भागवतामध्ये अशाही भरपूर कथा आहेत की ज्याच्यामध्ये योगासन, श्वासावरती नियंत्रण, स्वतःची ओळख याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं की भागवतामधून शिकायचं झालं, तर भरपूर काही गोष्टी आहेत, परंतु त्यातील जर महत्त्वाची जर आजच्या लोकांना शिकायचं असेल, तर ती आहे की स्थिरता. मथुरेमध्ये विश्राम घाट आहे. तर त्याचं काय रहस्य आहे नेमकं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. विश्रामघाट म्हणजे भगवंतांनी तिथं विश्राम केलेला आहे. ज्यावेळेस भगवंतांनी वृंदावन सोडलं आणि कंस मामाचा उद्धार केला. उद्धार केल्यानंतर सगळ्या देवकी माता ज्या कारागृहामध्ये होत्या, वसुदेवजी कारागृहामध्ये होते, उग्रसेनजी कारागृहामध्ये होते. त्यांना बाहेर काढलं. उग्रसेनजींना राजगद्दीवरती बसवलं. त्याच्यानंतर भगवंताला विश्राम करायचा म्हणून भगवंताने ज्या घाटावरती विश्राम केला, तिथं भगवंताने त्या घाटाचं नाव विश्राम घाट असं पडलं. तिथंही आज नदीची पूजा वगैरे केली जाते. तिथं पूजा केल्याचं असंही म्हणणं आहे, की लोकांचा भाव आहे, की आपल्या जन्मजन्मांतराची पापं तिथे नष्ट होऊन जातात. जिथं भगवंतांनी विश्राम केलेला आहे. तेच जिथं भगवंताने सगळ्या लीला कंस नावाचा उद्धार केलेली ती जी लीला आहे, ती लीला केल्यानंतर जिथं विश्राम केला ते विश्रामघाट. आपण भागवतामध्ये अनेकांची चर्चा केली, पण सुलभा काकी आणि विदुर काकाबद्दल काय सांग? सुलभा काकी आणि विदुर काका, खरं तर त्यांना विदुर राणी म्हणतो आम्ही, विदुरजींची पत्नी. तर त्यांची भक्ती जी होती मनामध्ये, फार म्हणजे की माझा भगवंत, फक्त माझा असं, की भगवंताशिवाय पलीकडे दुसरं काही नाहीये. ज्यावेळेस भगवंत साक्षात द्वारकाधीश शांतीदूत म्हणून येतात. सांगतात की धृतराष्ट्र, दुर्योधन आहे, की कमीत कमी 5 गावं तरी पांडवांना द्या तुम्ही. त्यावेळेस दुर्योधन म्हणतो, की 5 गाव काय सुईच्या टोकावरती जेवढी जमीन येते तेवढी सुद्धा मी द्यायला तयार नाही. बिना युद्धाचं. तर भगवंत म्हणतात, की "ठीक आहे तुला युद्धच करायचं तर मी सांगतो तुला युद्ध कसं असतं ते." मग जगातलं सगळ्यात मोठं युद्ध म्हणजे महाभारत घडल्यानंतर. त्यावेळेस दुर्योधन म्हणतो, की "हे बघ तू द्वारकाधीश आहेस, तू पाहुणा आहेस. पाहुण्यांचं काम असतं येणं, खाणं आणि थोडंसं बोलणं आणि निघून जाणं." भगवंत म्हणतात, की खायची गोष्ट जर झाली, तू 56 भोग जरी केले असतील तरी मला जेवायचं नाही. जेवण 2 ठिकाणी होत असतं. एक तर मला भूक लागलेली असेल आणि दुसरी जर तुझ्या मनामध्ये प्रेम असेल. तुझ्यात प्रेम नाही आणि मला भूक नाही आणि असंही मला निमंत्रण दुसरीकडून आहे. ते म्हणतात, की कुठून आहे? तर ते भर सभेमध्ये म्हणतात, की विदुरजींच्या घरी माझं निमंत्रण आहे. मला तिथं जेवायला जायचंय. ते विदुरजी तिथंच बसलेले होते. तर विदुरजी गडबडले, की घरी तर काहीच नाही. मंत्री होते विदुरजी, परंतु घरी अतिशय साधारण परिस्थिती. घरामध्ये फक्त एखादं वस्त्र घालायला आणि साधारणशी कुटिया, 2 वेळेचं जेवणही नाही. भगवंत म्हणतात आता त्यांना खायला काय द्यायचं म्हणून आधी निघाले तिथून. पण त्याच्या आधी भगवंत तिथे पोहोचले. त्यांच्या कुटियेपाशी. ज्या विदुर राणी आहेत, सुलभा काकी, त्या विचार करत होते, की दुर्योधनाने, धृतराष्ट्राने 56 भोग केले असतील खायला भगवंताला. ते माझ्या घरी कशाला येतील? परंतु मनामध्ये कुठे एक इच्छा होती, की नाही भगवंत येतील. तर त्यावेळेस त्या म्हणतात, की येतील का नाही, येतील का नाही? शेवटी त्या अंघोळीला जातात. आपली साडी काढतात आणि मिऱ्या करून आपल्या न्हाणीमध्ये टाकतात. तर तीच साडी नंतर अंघोळ केल्यानंतर तीच साडी घालायची त्यांना. म्हणजे एवढी परिस्थिती त्यांची ही. तर जी साडी नंतर काढून टाकली, तर त्यावेळेस दारामधून आवाज आला, की भगवंत म्हणतात, की "काकी तुला भेटायला मी आलोय." जसा आवाज आला, की त्यांना भान राहिलं नाही, की आपल्या अंगावरती वस्त्र नाहीयेत. आपण निर्वस्त्र आपण बाहेर जातोय. तर निर्वस्त्र बाहेर आल्यात कुठे दार उघडलं. ज्यावेळेस भगवंताने समोर पाहिलं, तर भगवंत म्हणतात, की "एवढी बावरी झालेली माझ्यासाठी, तर बिना वस्त्राची बाहेर आलेली." भगवंताने आपलं पितांबर काढलं आणि काकीच्या अंगावरती टाकलं. असंच अवलिया इसामांसाठी पण भगवंतांनी केलेलं आहे, की महिपंत बुवांनी वर्णन केलेलं आहे, की "नको चिंता वस्त्रा या पोटाची, माऊली आमची पांडुरंग." तसं जसं आपलं पितांबर काढून देणारा भगवंत आहे. आपलं पितांबर काढलं, काकीच्या अंगावरती टाकलं. काकी म्हणतात, की "मला भान राहिले नाही. मला वाटलं नव्हतं, की तुम्ही माझ्याकडे इथे याल म्हणून. मला वाटलं होतं, की तुम्ही तिकडंच जेवण करून जाताल." तर भगवंत म्हणतात, की "तुझं प्रेम आहे माझ्यावरती, माझं प्रेम आहे तुझ्यावरती, मग तुला सोडून मी कुठं जाणार आहे?" भगवंताची चर्चा सुरू आहे. तर एवढंही समजलं नाही, की भगवंत दारात उभे आहेत. भगवंताला लगेच आतमध्ये बोलवलं आणि ज्यावेळेस खायला काय द्यायचं, केळी, कदरी म्हणतात त्याला. तर केळी अशी ठेवलेली होती. दुसरं काही खायला नव्हतं. आसन टाकलं ते उलटं टाकलं. भगवंत शेवटी भावेचा भूक केला. भगवंत उलट्या आसनावरती बसले आणि बसल्यानंतर काकीला एवढं भान राहिलं नाही, की ती केळी सोलायला लागले. केळी आतमधली गरी ती फेकून दिली आणि सालटे खाऊ घालायला लागल्या. तेवढ्यात विदुरजी आले. विदुरजी म्हणतात, की "अगं एवढी कशी पागल झालेली आहेस तू? एवढी कशी बावरी झालेली आहेस? तू आपला छिलके खाऊ घालतीयेस." भगवंत म्हणतात, की "काका जर तुम्हाला जर खाऊ घालता येत असेल, तर तुम्ही खाऊ घाला." भगवंत म्हणतात, की "ठीक आहे, मी खाऊ घालतो." विदुरजी खाली बसले. आपल्या मांडीवरती भगवंताला बसवलं आणि केळी खाऊ घालायला लागले. त्यावेळेस भगवंत स्मित हास्य करत म्हणतात, की "काका एक सांगू का? जी चव काकींच्या केळीच्या सालट्यामध्ये होती, ती चव काही तुमच्या केळीमध्ये नाहीये." विदुरजी म्हणतात, की "तुला फक्त प्रेम पाहिजे, तुला फक्त भाव पाहिजे, बाकी तुला काही नकोय." तेच तुकोबराय म्हणतात, की वेडा झाला लाचावला भक्तीसी. द्रौपदीला बहीण म्हणण्यापेक्षा द्रौपदीला प्राणप्रिय सखी म्हणतात कृष्ण.
तर भगवान श्रीकृष्णाचं आणि द्रौपदीचं नेमकं नात्याचं वर्णन तुम्ही कसं करा? प्राणप्रिय सखी त्यांना म्हणण्याचं कारण असंच, की ज्यावेळेस कितीही संकट आली त्यांच्यावरती, कितीही संकट, अतिशय ज्यावेळेस त्यांचे 5 पुत्र डोळ्यादेखत धडावेगे त्यांची धडावेगे मस्तकं केले आहेत. त्यांचे धड पुढे समोर पडलेले आहेत. रक्त गळगळ वाहते. ज्यावेळेस त्यांनी पाहिलं, की आपले 5ही मुलं मेलेले आहेत, तर भगवंतापुढे त्या आक्रोश करतात, रडायला लागतात, की माझ्यासोबत असं का झालं? तर त्यावेळेस भगवंत तिथे उभे आहेत. अर्जुनजी म्हणतात, की ज्याने कोणी मारलेला आहे, आम्ही त्याला घेऊन येतो. तर त्यावेळेस अश्वत्थामाला घेऊन येतात, की त्यांनी मारलेले. तर अश्वत्थामाने ज्या समोर पाहिलं द्रौपदीजींनी, त्यावेळेस त्या म्हणतात, की याला सोडून द्या, कारण की हा तुमचा गुरुपुत्र आहे. पहिलं तर हा तुमच्या ज्यांनी तुम्हाला शिक्षा दिलेली आहे, ज्यांनी तुम्हाला शिक्षा ग्रहण करून दिलेली आहे, त्यांचा हा पुत्र आहे. आणि गुरुपुत्र म्हणजे गुरु समान असतो. आणि राहिली गोष्ट याची आई याच्यामुळे जिवंत आहे. मी एक आईचं दुःख समजू शकते. माझे लेकरं मेलेले आहेत. मला त्या आईचं दुःख माहिती आहे. तर जसं मी माझ्या लेकरांशिवाय जगू शकत नाही, याची आई याच्याशिवाय जगू शकणार नाही. म्हणजे स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांचा विचार करते. दुसऱ्यांना दुःख होऊ नये. तर मला असं वाटतं, की भगवंतांनी तिच्या भावावरती प्रसन्न होऊन, की कुठलंही संकट आलं, की त्या प्रथम भगवंताला आवाज द्यायच्या, की देव पहिले माझ्यासमोर आले पाहिजेत. कुठलंही संकट असो आणि स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांचं दुःख पाहणं, कुठलीही तक्रार न करता भगवंतापुरती समर्पित राहणं. मला असं वाटतं, की द्रौपदीला याच कारणामुळे त्यांनी प्राणप्रिय सखी म्हटलं असं. दुर्वासा ऋषी ज्यावेळेस दुर्योधनाकडे जेवायला गेले होते, त्यावेळेस त्यांनी वरदानामध्ये ऋषींकडे काय मागितलं होतं? ज्यावेळेस दुर्वासा ऋषी दुर्योधनाकडे गेले, त्यावेळेस दुर्योधनामध्ये त्याच्या मनामध्ये असं कपटी भाव होता, की जसं माझ्याकडे तुम्ही जेवायला आलेले आहेत, तसे तुमच्या समस्त शिष्यांसह तुम्ही माझे जे भांडव आहेत, 5 बंधू आहेत पांडव, तुम्ही त्यांच्याकडे जावा आणि त्यांच्याकडे असंच भोजन करा. तर ते वनामध्ये होते. दुर्योधनाला माहीत होतं, की तिथं काही व्यवस्था होणार नाही. परंतु सूर्य भगवंताच्या कृपेने द्रौपदीपाशी एक पात्र होतं, ज्याच्यामधून ते कितीही अन्न प्रदान करू शकत होतं. परंतु ज्यावेळेस द्रौपदी माता जेवण करतील, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते भोजन येत नव्हतं. ज्यावेळेस दुर्वासा ऋषी पांडवांकडे आले, त्यावेळेस युधिष्ठिरजी म्हणतात, की "तुम्ही आमच्याकडे जेवण करायला या." तर दुर्वासा ऋषी म्हणतात, की "ठीक आहे, माझा काही नियम आहे, तर मी नदीकाठी जातो, स्नान करतो. जे शिष्य आहेत, समस्त शिष्य त्यांच्यासोबत तुमच्याकडे जेवण करण्यासाठी येतो." त्यावेळेस युधिष्ठिरजी पांडव खूप आनंदी झाले, की आज आमच्या घरी जेवायला येणार आहे. तर ते धावा घ्या त्यांनी द्रौपदीकडे, की "तू जेवण केलं नाहीस ना, कारण की आपल्या घरी ऋषी येतायत." तर ती म्हणते, की "मी तर जेवण केलं, मग आता?" तर ते त्यांचा राग असा होता, की अनावर त्यांना लगेच राग यायचा. ते लगेच शाप द्यायचे. तर ज्यावेळेस द्रौपदीला समजलं, की ऋषीमुनी येतात त्यांच्या समस्त शिष्यांसह, त्यावेळेस त्यांनी आधी भगवंताला आवाज दिला. भगवंताला आवाज देण्याआधी भगवंत तिथे प्रकट झाले. "चींटी के पग में घुंघरू बाजे, वो भी नाद रघुनाथ सुने." तर असं होतं, की कुठलीही छोटीची छोटी गोष्ट भगवंताला आधी समजते. तर भगवंत तिथे प्रकट झाले. तिथं आले म्हणतात, की "द्रौपदी, अगं मला खूप भूक लागलेली, मला काहीतरी खायला दे." त्यावेळेस द्रौपदी म्हणतात, की "एकतर माझं जेवण झालेलं आहे आणि बाकीचे लोकं अजून आलेले आहेत, त्यांना जेवण द्यायचंय. अरे, मी तुला त्याच्यासाठीच तर बोलवले, नेमकं मी करू काय?" त्यावेळेस भगवंत म्हणतात, की "माझं पोट भरलं, की संपूर्ण सृष्टीचं पोट भरतं. बघ त्या भांड्याला कुठेतरी एक अन्न राहिलं असेल, कुठलातरी कण राहिला असेल." तर द्रौपदी पाहते, तर त्याला एक छोटंसं कण राहिलेलं असतं. तो भगवंत जसा मुखामध्ये टाकला, सृष्टीमध्ये जलामध्ये जेवढे वायू आहेत, हवेमध्ये जेवढे पक्षी आहेत, म्हणजे पाण्यामध्ये जेवढे जीवजंतू आहेत, पृथ्वीवरती जेवढे मानव आहेत, तेवढे सगळ्यांचे म्हणजे पोट भरून आलं. ते सगळे तृप्त झाले. बाकीचे ते जे दुर्वासा ऋषी त्यांचे शिष्य होते, ते सुद्धा तृप्त झाले. त्यांच्याकडे पांडव गेले, की "चला जेवायला." द्रौपदी म्हणते, की "जा तुम्ही त्यांना बोलून घेऊया." त्यावेळेस पांडव म्हणतात, "का असं कसं जावं? त्यांनी घरात काही खायला नाहीये, त्यांना नुसतंच बोलून काय करायचंय?" ते म्हणतात, की "जावा तुम्ही बोलून तर घेऊन या." भगवंतावरती एवढा विश्वास होता त्यांचा, की भगवंत माझा सांभाळणार आहे, भगवंत काहीच होऊ देणार नाहीये. तर पांडव गेले. त्यावेळेस ते ऋषीमुनी म्हणतात, की दुर्वासा ऋषी म्हणतात, "आम्हाला भूक नाही, आमचं पोट भरलेलं आहे. आम्ही नंतर कधी येऊया." तर तेच, की दुर्योधनाने कपटी भावाने दुर्वासा ऋषींना पाठवलं, परंतु भगवंताने द्रौपदीला, पांडवांना सांभाळलं. एक भाव म्हणजे तोच विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता तुकोबराय म्हणतात, हां. की त्या भावामुळेच त्या विश्वासामुळेच एवढं ऋषींना मागे पुढे उभा आहे सांभाळिता आली आघात निवराया. देवर्षी नारदांना की कळीचं नारद आता म्हणलं जातं. तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरंय त्यांना कळीचा नारद म्हटलं जातं. कारण की त्यांनी जिथं-जिथं कळ लावली, तिथं-तिथं भक्त प्रल्हाद प्रकट झाले, तिथं निर्माण झाले. तिथं प्रल्हादजी झाले, गर्भदीक्षा दिली नारदांनी. नारद मुनी हे साधारण नाहीयेत. त्यांची कथा येते पूर्वजन्मी, की ते एक साधारण दासीचे पुत्र होते आणि वडील नव्हते. एक फार मोठी त्यांची कथा येते, की चातुर्मासामध्ये संत गावी आले. एक दासी पुत्र आहे म्हणून गावाने असं वेगळं टाकायचं. ते असतं की आज जात फार मध्ये येते, की खालच्या जातीचे किंवा फार वाईट सवय आहे, की त्यांना बाजूला टाकायचं.
तर त्यांना बाजूला ठेवायचं, की मग जी साधारण एक हलकं काम असतं त्यांना द्यायचं. मग मंदिराच्या बाजूची साफ-सफाई असेल, मग त्यांनी ज्या ताटामध्ये जेवतील त्या ताटाला हात लावायचा नाही. अशा पद्धतीने त्यांच्यासोबत वागायचे. तर त्यांच्या ज्या माता होत्या त्या मंदिराची सेवा करायच्या आणि त्याच मंदिरामध्ये चातुर्मासामध्ये संत आले. संत आल्यानंतर देवर्षी नारदजी म्हणजे ते साधारण एक मनुष्य होते त्यावेळेस. संतांना पाहतात आणि म्हणतात, की किती म्हणजे स्मित हास्य आहे चेहऱ्यावरती, किती आनंदी राहतात. मग लहान स्वरूप आहे. संतांना शेवटी जात काही महत्त्वाची नसते. त्यांना त्यांना फक्त भाव महत्त्वाचा असतो. त्यांच्यासाठी सगळे काही समान आहे. संत म्हणतात, की हिची जात मला माहीत नाही, काही माहीत नाही. तर त्यांनी त्याला जवळ केलं, त्या लेकराला. तर त्याच्या हातामध्ये जेवढी कामं येतील, त्याला जेवढे जमतील तेवढे त्याला सांगायचे. मग पूजेसाठी फुलं असतील, काही फळं आणायची असतील, तर त्याला सांगायचे. मग तो बालक जायचा, फुलं आणायचा, फळं आणायचा आणि त्यांच्यापाशी तिथं थांबायचा. मग ते भजन करायचे, तिथं कथा सांगायचे. ते चातुर्मासामध्ये त्यांनी कथा श्रवण केली आणि जे ते संत खायचे आणि त्याच्यामध्ये जे उष्ट राहायचं, ग्रहण करायचं, ते संताची उष्टी खावी असं म्हणतात. तर त्यांनी ते उष्ट खाल्लं आणि उष्ट खाल्ल्यानंतर त्यांच्या मनामध्ये असं झालं, की आपण पण यांच्यासोबत निघून जायला पाहिजे. हे प्रपंचामध्ये काही ठेवलेलं नाहीये. हे लोक निंदाच करतात शेवटी आणि आपलं जर कोणी असेल तर तो भगवंत आहे. तर ते लहान चातुर्मासानंतर ज्यावेळेस संत जाऊ लागले, ते रडायला लागले, की ती बालक रडायला लागलं, की "मला तुम्ही सोबत घेऊन जावा. मला काही नकोय. मला फक्त तुम्ही सोबत घेऊन जावा." ते म्हणतात, "तुझी आई तुझ्या पायी जिवंत आहे. तुला जर घेऊन गेलं तर ती मरून जाईल आणि ती म्हणाल, की संत आले आणि माझ्या लेकराला घेऊन गेले. तर तुम्ही एक काम करा, तुला एक मंत्र देतो आम्ही, म्हणजे द्वादश मंत्र." तो त्याची दीक्षा दिली, की "तो हे काम कर. तुझी आई जेव्हा तुला म्हणेल, की तू जाऊ शकतोस, त्यावेळेस तू या मंत्राचा जप कर आणि जप करून नंतर आम्ही ज्या दिशेने आलोत, त्या दिशेने तू ये." त्यावेळेस ते मंत्र भेटल्यानंतर एवढा आनंद झाला, की मला मंत्र भेटला. आता याच मंत्राद्वारे मला भगवंत पण भेटणार आहेत. मग ते दिवस-रात्र द्वादश मंत्राचा जप करायचा. हातामध्ये सतत माळ दिसायला लागली, सतत नामस्मरण दिसायला लागलं. त्याची आई म्हणते, की "हा जर असाच जर राहिला तर लग्न करणार नाही आणि लग्न करणार नाही तर आमची पिढी वाढणार नाही. तर मग याचं लग्न करून देऊया." आजही लोकं म्हणतात, की जर एखादा मुलगा असेल आणि तो फार विचित्र कामं करत असेल किंवा मर्यादेच्या पलीकडे वागत असेल, याचं लग्न करून देऊया म्हणजे हा नीटनेटका राहील, थोडासा बंधनामध्ये राहील, थोडी जबाबदारी येईल याच्यावरती. त्याही तसा विचार करतात, की याचं लग्न करून दिलं आणि ह्याच्यावरती जबाबदारी आहे, याचं लग्न करून टाकूया. त्यावेळेस ते विचार करतात, की "देवा हे बघ आत्ता तुझ्या पायापाशी आलेलो आहे मी, आत्ता तुझ्या मार्गावरती आलेलो आहे. हे काय माझं लग्न झालं नाही पाहिजे." तर त्यावेळेस भगवानाच्या कृपेने म्हणावं, की ज्यावेळेस त्यांची माता गोशाळेमध्ये जाते आणि संध्याकाळची वेळ काळ्या कुट्ट सर्पावर त्यांचा पाय पडतो आणि सर्पदंशाने त्यांची मृत्यू होते. मृत्यू झाल्यानंतर जेवढे काही क्रिया आहेत त्यांनी पिंडदान वगैरे सगळं करून ते त्याच दिशेने निघून गेले जिकडं संत निघून गेले होते. निघून गेल्यानंतर नामस्मरण केलं. फार म्हणजे असं भोजन करायचं नाही, फक्त पाण्यावरती राहायचं. मग नामस्मरण करत, करत, करत एका क्षणासाठी, फक्त एका क्षणासाठी भगवंताचं मनामध्ये दर्शन झालं. जसं दर्शन झालं तसं ते पुन्हा दिसलंच नाही. मग जसं पाण्यातून मासा काढावा तसं तडपडायला लागले, की मला देवाला आणखीन पाहायचंय, आणखीन पाहायचंय. त्यावेळेस आकाशवाणी होते, की "तुला या जन्मात एवढंच दर्शन होणार आहे, परंतु तुझी तपश्चर्या फार आहे. तुला वरदानही भेटेल आणि पुढच्या जन्मामध्ये तू साक्षात ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून जन्म घेशील, तेच देवर्षी नारदजी. आणि जेव्हा तुला बोलवायचंय किंवा जेव्हा तुला दर्शन करायचंय, तेव्हा तू दर्शन करू शकशील." आणि नारदांचा जर अधिकार पाहायला गेलं, तर भगवंताने साक्षात चक्रपाणीने स्वतःचा पत्ता दिलेला आहे त्यांना, की मला जर शोधायचं असेल, तर तू कुठे शोधू शकतोस? तर ते पत्ता देतात, की मला जर शोधायचं असेल, तर माझ्या भक्ताच्या दारी दारी शोध. माझ्या भक्ताचा दार सोडून मी कुठेही जात नाही. ज्ञानदेव म्हणे व्यासांची आठवणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. भगवंत भक्ताचं दार सोडून कुठंच जात नाहीत, की एक श्लोक आहे भागवतामधला मला माझे भक्त गाती जेथे, नारद आम्ही उभा तेथे. हां, भगवंत स्वतः भागवतामध्ये सुद्धा सांगतात, की "नाहं वसामि वैकुंठे योगियानां हृदयेव मदभक्त यत्र गायन्ति तत तिष्ठामि नारदा." की माझं भक्त जिथं माझं कौतुक करतात, मी सदैव तिथे आहे. मी दार सोडून कुठेही जात नाही माझ्या भक्ताचं. मी आढळ तिथंच आहे. त्याच्या मागे-पुढे त्याला सांभाळतो. तर स्वतःचा पत्ता नारदांना दिलेला नारदांना त्यांचा अधिकार जे कोणी सांगूही शकत नाही, की त्यांचा अधिकार किती मोठा आहे ते. नारद ज्यांची गोष्ट भगवंत सुद्धा रद्द करू शकत नाही असे नारद आहेत. तर शेवटचा प्रश्न, श्रीमद भागवताने म्हणा किंवा वृंदावनाच्या मातेने म्हणा, गीताजींना काय दिलं? दोन्हींनी वेगळ्या गोष्टी दिल्या. वृंदावनाने एक पूर्वीची गीता बदलून एक नवीन गीता मला प्रदान केली आणि भागवताने एक नवीन ओळख मला दिली, की एक गीता होती, की जे फक्त घरामध्ये राहायची किंवा आपलं काम करायची किंवा फक्त स्वतःचं असं म्हणजे एकट्यात राहायची. आजही एकट्यात आहे म्हणजे असं जास्तही नाही, परंतु माझ्यासोबत माझा भगवंत आहे. ही जी भावना आहे मला वृंदावनाच्या मातेने म्हणा किंवा भागवताने दिली, की भागवताने मला माझा देव दिला. जरी दुसऱ्याला दिसला नाही, तर तो मला दिसतो. माझ्या अनुभवामध्ये असेल, कुठल्याही अडचणीमध्ये
थोडी भीती वाटते, प्रत्येकालाच वाटतं एखादी अडचण जर आली तर भीती वाटतेच. परंतु तो अनुभव दिला, की भगवंत माझ्या पाठीशी आहे. पाठीशी म्हणण्यापेक्षा माझा हात धरून माझ्यासोबत आहे. माझा विठ्ठल माझ्यासोबत आहे. आणि तसाच तो तुमच्या शब्दातही आहे. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. धन्यवाद गीताजी.